रमेश रावजी आडसकर साहेब आपल्या सोबत आहेत आणि प्रचार दौरा जोरामध्ये चालू आहे. आज वडवणीमध्ये ते ऑफिसला आले होते. त्या प्रसंगी आपण त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. त्यांच्यासोबत या वडवणी तालुक्यातील जगदीश काका फरताडे आहेत, पंजाब काका मस्के आहेत, शिंदे आहेत आणि असे भरपूर कार्यकर्ते साहेबांसोबत आहेत. साहेब आपण जाणून घेऊया की साहेब आपण सोबळावर लढताय काय, म्हणजे वाटतं आपल्याला कशा प्रकारे सोबळ आपण लढण्याचा निर्णय आहे? सोबळावर लढण्याचा निर्णय मी आज नाही घेतला, कारण मी 5 वर्षापासून त्या मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करू. मागच्या पंचवार्षिकला मी 5,000 मतांनी पडलो. त्या मताचा आदर राखूनच मी गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असेल, वेगवेगळ्या प्रश्नावर असेल, आरक्षणाच्या प्रश्नावर असेल किंवा सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये ह्या ठिकाणी राहिलेलो आहे. मी त्या पार्टीचं चिन्ह ह्या ठिकाणी नाही. या ठिकाणी घड्याळाला ही जागा सुटल्यामुळे आम्हाला अपक्ष लढायचा निर्णय ह्या ठिकाणी घ्यावा. साहेब आपण या वडवणी तालुक्यासाठी काय असणार आपली खूप किंवा आपण भविष्यामध्ये काय करणार? वडवणी तालुकाच नाही, संपूर्ण माजलगाव मतदारसंघामध्ये बऱ्याच दिवसांनी त्या ठिकाणी शिक्षणाचा बॅकलॉग असेल, लाईटचा बॅकलॉग असेल, ह्या ठिकाणी तुमच्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे ह्या ठिकाणचे प्रश्न असतील, आरोग्याचा बॅकलॉग असेल, हे सर्व बॅकलॉग ह्या मतदारसंघामध्ये कुठल्याही तिन्ही तालुक्यामध्ये राहिलेले आहेत. त्याच्यामुळे हे बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढचे 5 वर्ष या ठिकाणी प्रयत्न करणार. अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे पप्पू सोळंके साहेब आपल्यासोबत आहेत. आज त्यांनी साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. काय सांगाल साहेब त्याच्यामुळे? माणूस चांगला आहे, मतदारसंघाचे भविष्यात चांगली कामं करणारा माणूस. साहेबाचं माझं 2009 पासून घनिष्ठ संबंध आहे. इथं एक गाव 100 तुकडे निर्णय असते साहेबाचे, त्याच्यामुळे या माणसासोबत मी आलेलो. काका काय सांगाल, आपण सर्व शेतकरी असतील, सर्वसामान्य गरिबाचे प्रश्न सोडवण्यामध्ये अग्रेसर असतात वडवणी तालुक्यामध्ये आणि तुम्ही आज साहेबासोबत आहेत, साहेबाला पाठिंबा दिलाय, प्रचार करतायत, काय अनुभव आहेत, काय सांगाल? चित्र स्पष्ट आहे. तुम्ही म्हटलं सोबळावर लढताय, ते सोबळावर लढत नाही. फक्त चिन्ह नाही, सगळे पक्ष त्यांच्या सोबत आहेत. 6 पक्ष महाराष्ट्रात प्रबळ आहेत. 6ही पक्षाचे कार्यकर्ते आज त्यांच्यासोबत आहेत. सेनेची लोक आहेत, राष्ट्रवादीची लोक आहेत. आमचे आज कम्युनिस्टांचे संबंध संपले असले तरी विचारधारा आम्ही कम्युनिस्टांची आहेत, आम्ही त्यांच्यासोबत कोण नाही आहे. स्वबळावर नाही तर पक्षाच्याच बळावर लढतायत. परंतु फक्त पक्ष सोबत नाही, जनता आणि पक्ष कार्यकर्ते त्यांच्या सोबत. यानंतर आपले पंजाब काका शिंदे वडवणी तालुक्यातील जुने राजकारणी आणि राजकारणामध्ये खूप टॉप माहिती आहेत त्यांना, ते पण साहेबांच्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून काय काका काय म्हणजे साहेबांना पाठिंबा दिला, कशा प्रकारचं वातावरण आहे आणि काय पाठिंबा देण्याचं कारण एक आहे, 20 वर्ष झाले मतदारसंघात फक्त लाईटची परिस्थिती तीच, दवाखान्याची अवस्था तीच, शेतीमालाला भाव नाहीत आणि जे सध्याचे रनिंग आमदार आहेत हे जुन्या लोकांना जाळ लावतात आणि नवीन लोकांना जाळं टाकतात. या पद्धतीने हे जे 20 वर्ष काढलेले विकासावर नाही, फक्त नवीन माणसं प्रत्येक वेळेस वेगळे घ्यायची आणि तालुक्याचा विकास करायचा नाही. फक्त गावागावात एक दोन आपले चिल्ले धरायचे आणि निवडणुकीच्या टायमाला त्यांना हेच करायचं. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एक हे असते आपले चित्र धरणारे लोक असतात, ते 2 चित्र नेहमी संकट होते, त्यांना काजू बदाम खाऊ घालतात. ते कुठे गेले ते चित्र बाकीचे लोक गोळा करतात. बाकी विकास करायचाच नाही, त्यांनी अभ्यास केला मतदारसंघात, तिथे विकास करण्याचा अर्थ नाही. इथं फक्त माणसावर माणसं घालायची. आणि आडसकर साहेब माझा त्यांचा असताना बरेच दिवसापासून गेल्या वेळेस आम्ही चुकून झेप मारली तिकडं. आता साहेबाचा स्वभाव माहीत झाला. साहेबासारखा माणूस मतदारसंघाला गरज आहे, इतका स्ट्रॉंग माणूस. एक गाव 2 तुकडे साळुंखे साहेब म्हणले तसं असं काही बोगस आश्वासनं देणारा माणूस हा नाही. जर तुम्हाला बदल करायचा असेल मतदारसंघात काही, तो लोकशाही मार्गानेच होऊ शकतो, मतदानाच्या रूपानेच होऊ शकतो. त्याकरता आडसकर साहेबाला मत द्यावेत अशी माझी नम्र विनंती आहे. हबाडा फेम आडसकर साहेब, आपलं विजन काय असणार? विजन काय, या मतदारसंघामध्ये मी बऱ्याच दिवसांनी काम करतोय. राजकारणामध्ये 27 वर्षापासून काम करतोय. लोकसभेच्या निवडणुका लढवल्यात, विधानसभेच्या निवडणुका लढवल्यात, जिल्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी काम करीत असताना वेगवेगळ्या पदावर या ठिकाणी काम केलंय.
त्याच्यामुळं मला या मतदारसंघामध्ये गेल्या 12 वर्षापासून राहत असल्यापासूनचे या मतदारसंघातील सगळे प्रश्न मला या ठिकाणी माहीत आहेत. या मतदारसंघाचे प्रश्न सोडविणे हेच माझं विजन या ठिकाणी असणार. मतदारांना आपलं काय आव्हान असणार? मतदारांनी आता ठरवलं ही निवडणूक आता मतदारांनी हातात घेतलेली आहे. आम्ही गावोगावी जात असताना 2 तासामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आम्ही काही म्हणायच्या आधीच मतदारांनी त्या ठिकाणी की तुम्हाला निवडून द्यायचे आणि पुढचं 5 वर्ष तुम्हाला या मतदारसंघामध्ये काम करायचं तेवढं ह्या ठिकाणी मतदारांना सांगितलं. धन्यवाद साहेब. साहेबांनी सांगितलं की सोबळाव लढवत असताना ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आणि लोकांनी स्वीकारलेली. त्यामुळं मी एकटा नाही तर सगळी जनता माझ्यासोबत आहे. धन्यवाद. ओके.